साताऱ्यात प्रतिनिधी आणि सुमंतांची छत्रपतींसोबत खासगी मसलत चालू होती. निजामाने सुमंतांकरवी धाडलेले पत्र शाहू महाराजांनी वाचून खाली ठेवले. क्षणभर कुणीच काही बोललं नाही. पत्रात निजामाने बाजीरावाची एकदा भेट घडवून आणावी असा विनंती अर्ज केला होता. सेनापती उमाबाई दाभाडांप्रमाणे आम्हीही पेशव्यांशी वितुष्ट कायमचे संपवू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली होती. निजामाशी समेट करणे दौलतीसाठी कसे फायद्याचे आहे हे प्रतिनिधी शाहू महाराजांना पुन्हा पुन्हा समजावून सांगत होते. प्रतिनिधींच्या शहाणपणावर शाहू महाराजांचा पूर्वी होता तितका विश्वास राहिला नव्हता. सुमंतांचा घरभेदीपणाचा यत्नही ते अद्याप विसरले नव्हते. काही आठवल्यासारखे स्वतःशीच हसून शाहू महाराज प्रतिनिधींकडे पाहून म्हणाले, 10-12 वर्षांपूर्वी नवीनच पेशवेपद मिळालेल्या रायांना चिखलठाण्यास जाऊन निजामाची भेट घेण्याची आम्ही आज्ञा केली होती. बाळापूरच्या लढाईत आलम अली मारला जाऊन निजामाची सरशी झाल्याने निजामाशी गोडीने वागावे असा वडिलकीचा सल्ला आम्ही रायांना दिला होता. त्या प्रसंगी राऊ आम्हास काय म्हणाले होते ठाऊक आहे? प्रतिनिधी आणि सुमंत सरसावून बसले. शाहू महाराज पुढे म्हणाले, राऊ म्हणाले होते, आम्ही आवेशाने एक चढाई केली तर निजामाची रक्षा देखील शिल्लक राहणार नाही. बादशहाची आज्ञा न मानणारा निजामास संपवून आपण त्याचा विद्रोह संपवला ही भूमिका बादशहालाही सहज पटेल. राऊंचे ते बोल तेव्हा आम्हाला आताताई भासले होते खरे, परंतु तेवढी धमक रायांमध्ये आहे हे त्यांनी कालानुरूप सिद्धही केले आहे. निजामाचा 2 वेळा नक्षा उतरवल्यावर आता त्याची भेट घेण्यास राऊ राजी होतील हे आम्हास शक्य वाटत नाही. शिवाय असे एकांगी भेटीस पाठवण्यात घातपाताची शक्यताही नाकारता येत नाही. शाहू महाराजांनी स्पष्टपणेच सांगितले. श्रीपतरावांनी हाताची चुळबुळ केली. निजामाने दगा करण्याची शक्यता त्यांनाही स्पष्टच दिसत होती. बाजीरावाशी शत्रुत्व मोल घेतल्यापासून निजामाला उभ्या हिंदुस्थानात कोणी मित्र उरला नव्हता. खुद्द दिल्लीचा बादशहा देखील निजामाला कोणतीही मदत पाठवत नव्हता. 12 चौकड्यांचा आणि श्रीमंत सुभ्यांचा नवाब असलेल्या निजामाचा हरेक डाव रायांनी ताकदीने उलथवून टाकला होता. काही क्षण विचार करून श्रीपतराव धूर्तपणे म्हणाले, खरे तर या भेटीदरम्यान जीवाची भीती निजामास वाटायला हवी. बाजीराव म्हणजे बाळाजी पंत नाहीत. सहन करणे अथवा क्षमा करणे त्यांच्या स्वभावातच नाही. बाजीरावांची प्रशंसा करण्यास प्रतिनिधींची जीभ वळत नव्हती. एवढे बोलून ते काही क्षण स्वस्थ बसून राहिले. महाराज अजूनही काहीच बोलत नाहीत हे पाहून सुमंतांनी मुत्सद्देपणाची खेळी खेळली. दीर्घ सुस्कारा टाकून ते म्हणाले, पेशव्यांच्या अपरोक्ष आपण या मसलती करून काहीच घडणार नाही श्रीपतराव. पेशव्यांचा अहंकार मोठा. त्यांच्या मनी नसेल तर ते निजामाची भेट कदापि घेणे शक्य नाही. बाजीरावांचा अहंकार दौलतीपेक्षा मोठा कधीच नव्हता सुमंत. सुमंतांचं बोलणं मध्येच तोडत शाहू महाराज म्हणाले, तसं नसतं तर डभईच्या संग्रामात लढाई तहकूब करून माघार घेण्याची तयारी त्यांनी कधीही दाखवली नसती. हात जोडून सुमंत म्हणाले, यावर आम्ही काय बोलावं? स्वामींनी स्वतःच आजमावून पाहावं. सुमंत आणि प्रतिनिधींनी शाहू महाराजांना शब्दात पकडले होते. नाईलाजाने छत्रपतींनी बाजीरावांना निजामाला रुई रामेश्वर इथे भेटीस जावे अशी आज्ञा केली. छत्रपतींचे निजामाला भेटण्याचे आज्ञापत्र वाचून बाजीरावांना प्रथम आश्चर्य वाटले. अनेकदा रणांगणावर मात दिलेल्या शत्रूला प्रत्यक्ष भेटून अथवा समेट करून पदरी काय पडणार असा युक्तिवाद करणारे पत्र बाजीरावांनी छत्रपतींना उत्तरादाखल पाठवले. अशा भेटींमध्ये वेळ दवडण्याहून निजामाचे उर्वरित सरंजाम काबीज करण्याची आज्ञा मिळाली तर अधिक उपयुक्त होईल असेही बाजीरावांनी त्या पत्रात लिहिले होते. बाजीरावांचे ते उत्तर म्हणजे श्रीपतराव, सुमंत, बांडे यांच्यासाठी आयते कोलीतच होते. निजामाशी सलूख करून राज्य सुखी करण्यापेक्षा
बाजीरावाला स्वतःची शेखी मिरवणे जास्त महत्त्वाचे वाटते. छत्रपतींची आज्ञाही पेशवे जुमानत नाहीत, अशी काथ्याकुटी करून बाजीरावांच्या विरोधकांनी छत्रपतींच्या मनाचा क्षणिक ताबा मिळवला. आपल्याला निजामाची भेट घ्यावीच लागेल, असे बाजीरावांना निक्षून सांगणारे छत्रपतींचे आज्ञापत्र पुण्यास रवाना झाले. दिवस कासराने वर चढला होता. बाजीराव दिवाणखान्यात बसून अनेक मोहिमांच्या खर्चांचे हिशेब नजरेखालून घालत होते. इतक्यात कारकुनाने नव्याने आलेल्या खलित्यांची थैली अदबीने बाजीरावांसमोर टेकवली. दबक्या पावलांनी कारकून खालच्या चौथऱ्यावरील आसनावर जाऊन बसले. बाजीरावांनी प्रथम शाहू महाराजांचे पत्र नजरेखालून घातले. साताऱ्यात निजामाच्या भेटीवरून कोणता सियासती गुंता झाला असेल हे त्या पत्रावरून रावसाहेबांना क्षणात उमगले. हा गुंता सोडवायचा असेल तर निजामाची भेट घेणे अनिवार्य आहे, हे बाजीरावांनी अचूक ताडले. छत्रपती स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून निजामाला भेटण्याच्या निर्णयावर बाजीरावांनी शिक्कामोर्तब केले. विषण्ण मनाने खलित्याची गुंडाळी करत असताना त्यांची नजर दुसऱ्या पत्रावर गेली. ते पत्र साताऱ्यातील गायकवाड सरदारांचे होते. गायकवाडांनी लिहिले होते, शनिवारच्या थोरल्या वाड्यात जन्माष्टमीच्या उत्सवात मस्तान कलावंतिणीने डोळ्याचे पारणे फेडणारे नृत्य सादर केले अशी कीर्ती कानी आली. असे हरहुन्नरी कलावंत पदरी असणे भाग्याचे लक्षण. त्या कलावंत आणि तिच्या साजिंद्यांना आमच्या उत्सवात पाठवण्याची कृपा करावी. कलावंतांच्या त्या ताफ्यास योग्य तो मुआवजा दिला जाईल, त्याची चिंता न करणे. बाजीरावांचे राजसमन ते वाचताना होलपटले. गायकवाडांना जरबी उत्तर लिहिण्यासाठी त्यांनी बोरू हातात घेतला. मस्तानीची डोळ्यातून आसव वाहणारी व्याकुळ मुद्रा क्षणभर त्यांच्या डोळ्यासमोर रेंगाळली. इतक्यात तिसऱ्या प्रहराचा टोल पडला. कधी नव्हे ते शब्दांची जुळवाजुळव न झाल्याने बाजीरावांनी पत्र लिहिणे बाजूला सारले. बेचैन मनाने आसनावरून उठून ते दिवाणखान्याबाहेर आले. झडणाऱ्या मुजऱ्यांकडे त्यांचे ध्यान नव्हते. झपाझप चालत ते नगारखान्याच्या भव्य दरवाजाच्या चौकातून आपल्या महाली गेले. पोशाखाच्या खोलीत फडावरचा पोशाख उतरवून बाजीरावांनी मलमलीचा अंगरखा परिधान केला. रेशमी काठाचे तलमसुती धोतर नेसून ते आपल्या दालनाकडे वळले. समोरचे नयन मनोहर दृश्य पाहून बाजीरावांची पावलं जागीच थबकली. राजकारणाचा ताण क्षणात निवळला. समोर मंचकावर काशीबाई चिमुकल्या सदाशिवाला काऊचिऊच्या गोष्टी सांगत होत्या. महेश्वरी पातळ नेसलेल्या कनकांगी काशीबाईंची चर्या ममत्वाने उजळून निघाली होती. त्यांच्या कुशीत बसलेल्या सदाशिवाच्या बाळसेदार गौरगोंडस चर्येवर विलक्षण हसरे भाव होते. काशीबाई सदाशिवामध्ये आपल्या गमावलेल्या पुत्रास पाहत होत्या. जन्मताच आईच्या मायेला पोरक्या झालेल्या सदाशिवास काशीबाईंमध्ये एक प्रेमळ आई गवसली होती. नियतीने घालून दिलेली ती मायलेकरांची सुंदर जोड पाहत बाजीराव काही क्षण दरवाजापाशीच खिळून राहिले. सदाशिवाला शिकारखाना दाखवण्यासाठी काशीबाई मंचकावरून उठल्या. त्यांची नजर दरवाजापाशी उभ्या असलेल्या रायांकडे गेली. बाजीराव आत आले. काय म्हणतात आमचे सदाशिवराव? बाजीरावांनी मंचकावर बसत विचारले. सदाशिव बाजीरावांकडे झेपावला. इतके दिवस मनात घोळवत ठेवलेली गोष्ट बोलण्याची काशीबाईंना आयतीच संधी मिळाली. काहीशा चाचरत त्या म्हणाल्या, सदाशिव म्हणत आहेत त्यांच्या काकांनी सर्वांचं ऐकावं, निजामाच्या भेटीस जाणं तहकूब करावं. त्या भेटीवर आजच मोहर लागली काशीबाई. बाजीराव सदाशिवाला गुंजारत म्हणाले. काशीबाईंची राजश्चर्या चिंतेने क्षणात काळवंडली. पदर ठीक करत त्या म्हणाल्या, मातुश्रींनी चासेहून सासूबाईंना पत्र पाठवलं आहे. छत्रपती स्वामींनी निजामाच्या भेटीचा एकसारखा तगादा लावल्याने अनेक वावड्या उठल्या आहेत. निजामाने स्वामींना 2 कोटी रुपये देऊ केले आहेत असंही त्यांच्या कानावर आलं आहे.
बाजीरावांनी एक जळजळीत कटाक्ष टाकला तशा काशीबाई बोलायच्या थांबल्या. मातुश्रींचं पत्र आम्हालाही मिळालंय. ही भेट न होऊ देण्याचं त्यांनी फारच मनावर घेतलेलं दिसतं. बाजीरावांच्या बोलण्यात उपहास आहे असे वाटून दुखावलेल्या मनाने काशीबाई म्हणाल्या, मातुश्री काळजीपोटी बोलतात. कृष्णरावांच्या सोयरिकीमुळे साताऱ्यातील खबरा त्यांनाही कळतात. सावध करण्यासाठी त्यांनी काही लिहिलं तर ते का चूक आहे? समजुतीच्या सुरात बाजीराव म्हणाले, आम्ही मातुश्रींना बोल लावत नाही काशीबाई. त्यांचा कृष्णरावांवर जितका अधिकार आहे तितकाच आमच्यावरही आहे. परंतु या अशा आवया ऐकून भावनेत वाहून जाण्यापेक्षा या अफवा कोण उठवतं, त्यामागचं त्यांचं इप्सित काय, याचा विचार तुम्ही सर्वांनीच करायला हवा. काशीबाई विचार करत गप्प बसून राहिल्या. बाजीराव पुढे म्हणाले, यामागचं राजकारण आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. आमच्या विरोधकांनी साताऱ्यात छत्रपती स्वामींना पेशवे आपल्या शब्दाबाहेर आहेत, ते निजामाच्या भेटीस जाणार नाहीत असं म्हणून शब्दात पकडलं असणार. त्यामुळे नाईलाजाने छत्रपतींना आम्हाला निक्षून आज्ञा करावी लागली. आता सांगा पाहू, हे सारं करून विरोधकांच्या पदरी काय पडलं? संगमरवरी मूर्तीसारख्या निश्चल बसलेल्या काशीबाईंची सत्वशील चर्या स्तिमित झाली. आपली शांत नजर बाजीरावांच्या पावलांवर खिळवून विचार करत त्या म्हणाल्या, जर आपण स्वामींच्या आज्ञेचं उल्लंघन केलं तर स्वामींची आपल्यावरची मर्जी खफा होईल. आज्ञेचं पालन केलं तर आपला जीव धोक्यात येईल. काशीबाईंचे ओठ ते म्हणताना थरथरले. नजरेत उतरलेला संताप लपवीत त्या पुटपुटल्या, याचे सूत्रधार मात्र नामानिराळेच राहतील. बाजीराव कौतुक भरल्या आवाजात म्हणाले, 16 आणि खरं बोललात तुम्ही काशीबाई. छत्रपती आणि आमच्यामध्ये वितुष्ट आणण्याच्या लाख कोशिशा फसल्यावर विरोधकांना ही युक्ती सुचली. या पेचातून बाहेर पडून छत्रपतींचा विश्वास संपादन करायचा असेल तर निजामाची भेट घेणे क्रमप्राप्त आहे. काशीबाईंचे अजूनही समाधान झाले नव्हते. कातर आवाजात त्यांच्या मुखावाटे शब्द बाहेर पडले. परंतु ब्रह्मेंद्र स्वामींसारख्या राजकारण, धर्मकारण, ज्योतिष जाणणाऱ्या महंतांनी निजामाची भेट घेऊ नये असं पत्राद्वारे कळवलेलं असताना जाणं गरजेचं आहे का? ब्रह्मेंद्र स्वामी छत्रपतींचं मन वळवू शकतात. आता आम्ही माघार घेणं अशक्य आहे काशीबाई. एव्हाना अंबाजी पंतांनी वकिलांना निजामाकडे भेटीची सारी सूत्र ठरवण्यासाठी पाचारणही केलं असेल. काशीबाईंच्या डोळ्यात उमटलेले काळजीचे भाव बाजीराव निरखित होते. चिंतेच्या लकेरीची किनार असलेल्या भरल्या डोळ्यांनी काशीबाई बाजीरावांकडे काही क्षण पाहत राहिल्या. मग हळूहळू चिंतेचं सावट त्यांच्या चर्येवरून उतरलं. ग्रहणातून चंद्रमा बाहेर यावा तशा तेजाळलेल्या चेहऱ्याने त्या निश्चयाने म्हणाल्या, ठीक आहे, आमच्याकडून यापुढे विरोध होणार नाही. बाजीराव चकित होऊन म्हणाले, अचानक एवढं निश्चिंत होण्यासारखं काय सुचलं? जरा आम्हालाही कळू द्या. बाजीरावांची नजर टाळून काशीबाई म्हणाल्या, आम्ही फिरंगाई देवीसाठी मंगळवारचे खडे उपवास करू. त्यानेच काय तो आमच्या मनाला धीर येईल. बाजीराव काही बोलणार तोच काशीबाई पुढे म्हणाल्या, आणि आम्हाला आमचं कर्तव्य करू देणं हेच आपलं परम कर्तव्य. बाजीराव हसले. रोडावलेल्या काशीबाईंची कृश झालेली चर्या, खोबणीत खोलवर गेलेले डोळे पाहून आपण काशीला सतत चिंतेच्या गर्तेत लोटतो याची रायांना खोलवर जाणीव झाली. ते काही बोलणार इतक्यात दासीने वर्दी दिली. भेटीसाठी अनुबाई आल्या होत्या. काशीबाई मंचकावरून उठून गवाक्षाजवळ जाऊन उभ्या राहिल्या. काही वेळातच प्रसन्नपणे हसत अनुबाई आत आल्या. बाजीरावांच्या मांडीवर बसलेल्या सदाशिवास त्यांनी दोन्ही हात पसरून बोलावले. नकारार्थी मान हलवून सदाशिव बाजीरावांना बिलगला. सारे हसले. येणं इतकं कमी केलं तात्याबाई? कसे येतील सदाशिव तुमच्याकडे? बाजीराव म्हणाले. अनुबाई समजावणीच्या सुरात म्हणाल्या, काय करणार राहू,
आम्ही शिवालय बांधायचा संकल्प सोडला तेव्हापासून उसंत म्हणून मिळाली नाही. मंदिराचं बांधकाम पाहण्यासाठी शनिवार पेठेत येणं होतं, परंतु हवेलीत येण्यापुरती सवड नसते. शनिवार पेठ? बाजीरावांनी आश्चर्याने विचारले. हसून अनुबाई म्हणाल्या, मूर्तजा पेठ हे नाव इतिहास जमा झाले राहू. शनिवाराच्या हवेलीमुळे पेठेसही शनिवार पेठच म्हणतात लोक आता. मोगली आक्रमणाच्या खाणाखुणा नामशेष होत असताना ही नावं तरी कशाला हवीत? बाजीराव आणि काशीबाई एकमेकांकडे पाहून कौतुकाने हसले. रायांप्रमाणेच अनुबाईंच्या बोलण्यातही सळसळता उत्साह ओसंडून वाहत असे. काशीबाईंच्या हसतमुख चर्येकडे पाहत अनुबाईंनी विचारले, सांगा बहिणी साहेब, देवालयाचं नाव काय ठेवायचं? अमृतेश्वर महादेव ठेवा. क्षणाचाही विलंब न लावता काशीबाई म्हणाल्या, वा, स्वतः हलाहल पिऊन आलम दुनियेला अमृत देणारा अमृतेश्वर. अनुबाई आनंदाने म्हणाल्या. कधी आहे कळस चढवण्याचा कार्यक्रम? बाजीरावांनी विचारले. कळस पेशव्यांच्या हाताने चढावा, पहिली तेलवात पेशवेंबाईंनी करावी, असं आमच्या सासरच्यांचं म्हणणं पडलं. परंतु निजामाच्या भेटीचा सोक्षमोक्ष लागेल तेव्हाच पहिली तेलवात होईल, असं आम्ही सांगून आलो, अनुबाईंनी सांगितले. देवाधर्माची कामं माणसांसाठी खोळंबून ठेवू नयेत अनुबाई, बाजीराव म्हणाले. अनुबाई निश्चयाने म्हणाल्या, तुम्ही सुखरूप परत येण्यासाठी तसा नवस समजा आमचा. बाजीरावांच्या भुवया आक्रसल्या. असे नवस उपास तपास करून तुम्ही त्या निजामास अवास्तव महत्व देताय, असं नाही वाटत तुम्हाला? बाजीरावांनी दरडावूनच विचारले. अनुबाई करुण आवाजात म्हणाल्या, हत्ती कितीही बलशाली असला तरी त्याने मुंगीच्या वारुळावर पाय देणे टाळावेच राहू. आपल्या इतिहासात जशी सोनेरी पानं आहेत तशा फंद फितुरीच्या, दग्या फटक्याच्या, भळाळत्या जखमाही आहेत, म्हणून काळजी वाटते. पूर्वी निजामास लोक आलमगीराचा कडवा, अजेय, मुत्सद्दी सेनापती म्हणून ओळखायचे. आता बाजीरावाकडून पालखेडात चारी मुंड्यात चित झालेला निजाम म्हणून ओळखतात. जी ओळख बनवायला त्याने उभं आयुष्य खर्ची केलं, आपण त्याची ती ओळखच हिरावून घेतली. आता निजामाने एकांतात आपला फणा काढला नाही तरच नवल. काशीबाईंनी बाजीरावांकडे कोपाने एक तिरपा कटाक्ष टाकला. बाजीराव हसले. अनुबाईंना थांबवत ते म्हणाले, अनुबाई, तुम्ही येण्याआधी घटकाभर आम्ही काशीबाईंचं मन वळवण्याचा यत्न केला. आमच्या त्या प्रयत्नांना तुमच्या बोलण्याने तिलांजली मिळत आहे. तसं असेल तर आम्ही बोलायच्या थांबतो, अनुबाई हसून म्हणाल्या. काळजी करू नका वहिनी साहेब, राऊंच्या यशाची कामना करणाऱ्या तुम्ही एकट्या नाही. काशीबाई आणि बाजीरावांनी चमकून अनुबाईंकडे पाहिले. अंदाज घेत असलेल्या अनुबाई सारवासारव करत म्हणाल्या, निजामाच्या बेगमाही राऊंच्या यशाची कामना करत असतीलच की. आम्हाला तर वाटते हा भेटीचा घाट निजामाने त्यांच्याच सांगण्यावरून घातला असेल. बाजीराव आणि काशीबाई यावर तुटक तुटक हसले. कधी विनोद म्हणून बोललेल्या अनेक गोष्टींचं गांभीर्य आता उभयतांना कळून चुकलं होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे नित्याची तालीम करून बाजीराव रपेटीवर निघाले. कळत्या वयापासून पहाटसमयी रपेटीवर जाण्याचा रिवाज रायांच्या अंगवळणी पडला होता. तांबट फुटीच्या त्या धूसर प्रकाशात आजूबाजूला आकार घेत असलेल्या निसर्गासोबत रायांचे मनसुबेही आकार घेऊ लागत. तो एकांत रायांना अतीव प्रिय असे. रायांचा घोडा मुख्य दरवाजातून बाहेर पडला. चौकी बुरुजांजवळच्या पहारेकऱ्यांचे मुजरे झडले. पहाटेची लगबग सुरू असलेला थोरला वाडा मागे टाकून व्यापारी पेठांमधून बाजीरावांचा घोडा पुढे गेला. झाडांवरून पाखरांचा किलबिलाट ऐकू येत होता. पक्षी चिवचिवाट करत होते. बाजीरावांचे विचारचक्र सुरू झाले होते. निजामाच्या भेटीची योजना आखणी मनोमन करत असताना गायकवाड सरदारांच्या पत्राचा मजकूर त्यांच्या मनात चमकून गेला.
गारपिराकडे न वळता बाजीरावांनी घोडा कोथरूडच्या दिशेने वळवला. काही वेळातच गर्द आमराईने वेढलेली हवेली नजरेत आली. हवेलीच्या आवारात येताच बाजीरावांनी घोड्याचा लगाम खेचला. पुढचे 2 पाय हवेत उंचावून घोडे थांबले. हवेलीच्या आवारात झाडलोट करत असलेली एक दासी आत धावली. काही क्षण आतमध्ये लगबग जाणवली. मग जोत्याच्या पायऱ्या उतरत हळुवारपणे चालत मस्तानी समोर आली. तिने काही बोलण्याआधीच बाजीराव नेहमीच्या भारदस्त आवाजात म्हणाले, मस्तानी, घुडसवारीचा वेश करून ये. आज तुला आमच्यासोबत रपेटीवर यायचं आहे. आजवर केवळ ऐकून असलेला बाजीरावांचा तो हुकमी अंदाज प्रत्यक्ष पाहताना मस्तानीचे अंग अंग शहारून उठले. पाहता पाहता नाजूक गुलाबी हिरेखडा घातलेल्या तिच्या नाकाचा शेंडा लालावून गेला. खुललेल्या चेहऱ्याने मान हलवून मस्तानी आत गेली. घोड्याचे रेशमी कायदे हातात आखडून धरून बैठक जमवून बाजीराव घोड्यावरच बसून राहिले. काही वेळाने मस्तानी बाहेर आली. तिने पुरुषी वेश परिधान केला होता. पायात शुभ्र सुरवार होती. शुभ्र चुणीदार अंगरख्यावर केशरी शेला गुंडाळला होता. कमरेला तलवार होती. डोईवर रजपुती मुंडासे होते. त्याची एक किनार मस्तानीने चेहऱ्यावरून लपेटली होती. गहिऱ्या पाणीदार डोळ्यांच्या मधोमध गंधही रेखाटले होते. एखादा कोवळा धारकरी दिसावा त्याप्रमाणे दिसणारे मस्तानीचे ते रूप पाहून बाजीरावांच्या ओठांवर हसू उमटले. ते पाहून मस्तानीचे डोळेही हसरे बनले. रायांच्या कौतुक भरल्या डोळ्यात हरवून प्रेमाचा शोध घेत मस्तानी काही क्षण निश्चल उभी राहिली. मग भानावर येत ती आपल्या घोड्यावर स्वार झाली. आपल्या उतावळ्या मनाचे तिला स्वतःलाच हसू आले. उभयतांचे घोडे पायवाट तुडवून हमरस्त्याला मिळाले. हशमांच्या चौक्यांवर बाजीरावांना पाहून मुजरे झडत होते. मस्तानी एखाद्या सराईताप्रमाणे घुडसवारी करत होती. घोडा वळवताना, वेग कमी अधिक करताना रिकिबीत ठेवलेले तिचे चढावांचे पाय जराही हालत नव्हते. ताठ बसून एकाग्र मनाने मस्तानी बाजीरावांसोबत घोडा फेकत होती. वेताळाचा डोंगर लोकवस्ती आता मागे पडली होती. रपेट सुरू होऊन एक घटका उलटून गेली होती. घाटाची चढण सुरू होताच मस्तानीला बाजीरावांसह घोडा फेकणे अवघड झाले. घामाने निथळलेल्या घोड्याची लगाम खेचून मस्तानीने घोडा थांबवला. एव्हाना बाजीराव पुढच्या वळणापर्यंत पोचले होते. घोड्याची चौकी चाल धीमी करून बाजीरावांनी घोडा वळवला. मागे आणला. कोवळ्या उन्हात घाटमाथा उजळून निघाला होता. एका बाजूला शांत देखणे काळ्या पत्थरांचे पहाड, दुसऱ्या बाजूला हिरवळीने नटलेली उथळ दरी असा तो रम्य परिसर होता. त्यामध्ये शुभ्र अश्वांवर शुभ्र वस्त्र परिधान केलेले राऊ आणि मस्तानी 2 हंसांप्रमाणे भासत होते. ये कौन सी जगह है? मस्तानीने विचारले. हा दिवे घाट आहे, बाजीरावांनी सांगितले. बाजीरावांच्या कपाळावर, उठावदार नाकावर घर्मबिंदू जमा झाले होते. उन्हाच्या कवडशामुळे दोन्ही डोळ्यांमध्ये सूर्य उगवल्याचा भास होत होता. दबल्या आवाजात मस्तानी म्हणाली, हा घाट हिराला चढवणार नाही. अद्याप त्याचं वैरण पाणीही झालं नाही. आसपास कुठे पाणी मिळालं तर? बाजीरावांनी आसपास नजर फिरवली. पहाटवाऱ्यातील गारठा संपून आता उन्हाची ऊब जाणवू लागली होती. पक्ष्यांचा चिवचिवाट कमी झाला होता. मस्तानीकडे पाहून बाजीराव म्हणाले, या घाट वळणात पाण्याचा एकही साठा नाही. घाट पार केल्यावर नीरा नदी आहे. बाजीरावांचा आविर्भाव पाहताना मस्तानीच्या ओठांवर उगाचच हसू उमललं होतं. ध्यानीमनी नसताना तिला रायांसोबतच्या एकांताचे असे रोमांचक श्वासरोधक क्षण मिळाले होते. बाजीराव पुढे म्हणाले, इथे पायथ्यालगत एक गाव आहे, तिथे पाहू. मस्तानीने मान हलवली. दुडक्या चालीने उभयतांची घोडी गाव जवळ करू लागली. कुरणांची वाट घोड्यांच्या टापांखाली तुडवून
पुढे येताच तुरळक लोकवस्ती नजरेत आली. समोर 2-3 माणसे बसलेली दिसली. बाजीरावांना पाहताच कोणीतरी मातब्बर आसामी आहे असे समजून पुढे सरसावून त्यांनी मुजरा केला. घोड्यासाठी पाणी मिळेल काय? बाजीरावांनी विचारले. त्यातल्या वयस्क माणसाने जवळच्या इसमास खूण केली. तो इसम पाणी आणण्यासाठी धावला. एव्हाना चावडीवरचे आणखी काही लोक बाजीरावांच्या अवतीभोवती गोळा झाले होते. या गावाचं नाव काय? बाजीरावांनी विचारले. जी मौजे वडकी, एकाने सांगितले. इतक्यात पाण्याचं घमेलं घेऊन दुसरा इसम समोर आला. बाजीराव आणि मस्तानी पाय उतार झाले. घोडी मनसोक्त पाणी पिऊ लागली. पाण्याची काय व्यवस्था इथे? बाजीरावांनी विचारले. वयस्क माणूस सांगू लागला. जी सुगीचं दिस संपलं की पाण्याचं लय हाल होत्यात. साठीवलं तरी बी डबकी बनत्यात. 4-2 मास सासवडच्या येशीवर जाऊन राहायची येळ येतीया. इतर दोघांनीही त्याला दुजोरा दिला. इतक्यात गावचा पाटील तिथे आला. बाजीरावांना पाहून तो काही क्षण घोटाळला. मग श्रीमंत सरकार असे म्हणून त्याने अदब दाखवत मुजरा केला. इतर लोकांनीही पुन्हा अदब अर्ज अदा केला. बाजीरावांनी मानेनेच त्या मुजरांचा स्वीकार केला. पाटील म्हणाला, आज दिस थोर म्हणून श्रीमंतांचं पाय या छोट्याशा गावाला लागलं. बाजीराव म्हणाले, पाटील, गाव छोटं खरं, परंतु मोक्याच्या जागी आहे. वाटसरूंची तहान भागवणारा आहे. या गावात कधी पाण्याचा दुष्काळ पडायला नको. शिवाराची चांगली जागा पाहून एक मोठा तलाव बांधून घ्या. त्याचा खर्च आमच्या कचेरीतून घेऊन जा. पाटलाने आनंदाने पुन्हा मुजरा केला. मुघम चौकशी करून बाजीरावांनी गावकऱ्यांचा निरोप घेतला. घोड्यांना आता तरतरी आली होती. उसंत न घेता घटकाभर केलेल्या धावणीनंतर उभयतांनी कोथरूडची हवेली गाठली. बाजीरावांना निरोप देताना चेहऱ्यावर लपेटलेले कापड दूर करून मस्तानी म्हणाली, सरकारांसोबतची ही पहिली रपेट मस्तानी कायम स्मरणात ठेवेल. बाजीराव म्हणाले, केवळ तूच नाही, वडकीचे गावकरीही हा दिवस विसरणार नाहीत. घोड्यांच्या तहानेचं निमित्त झालं आणि साऱ्या गावाची तहान भागली. तिथे बांधला जाणारा तलाव या प्रसंगाची साक्ष कायम देत राहील.